सविनय जय भीम, जय शिवराय, जय मल्हार, जय लहुजी, जय बजरंग. या ठिकाणी मी सर्वप्रथम माझा तुम्हाला परिचय करून देतो. माझं नाव रोहित भोसले. मी निरावागड डोरलेवाडी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उभा आहे. आमच्या गावातला एक थोडक्यात तुम्हाला एक विषय सांगतो. म्हणजे आमच्या गावचं म्हणजे चर्चेत आलेला विषय काय आहे तर आमच्या गावामध्ये एससी कॅटेगरीसाठी आरक्षित जागा होती. एससी कॅटेगरीसाठी पण ह्यांनी काय केलंय, म्हणजे आबी देवकाते, तुम्हाला नाव माहिती असेल, फेमस माणूस आहे. आबी देवकातेने काय केलं, त्याच्या बायकोचं एससीचं प्रमाणपत्र काढले आणि एससीचं प्रमाणपत्र काढून आपली जी हक्काची जागा होती, आरक्षित जागा होती, तर त्या जागेवर त्यांनी काय केलं, त्यांच्या बायकोला राष्ट्रवादीने तिकीट दिलेलं आहे. तर आता काय झालं, आपली बौद्ध समाजातली किंवा अनुसूचित जाती जमातील चर्मकार समाज म्हणा किंवा मातंग समाज म्हणा, सगळेजण राष्ट्रवादी कुठल्या आशेने काम करतात, बाबा ज्यावेळेस आरक्षित जागा पडेल त्यावेळेस मला तिकीट मिळेल, ह्याच आशेने काम करत असतात ना. आता कामाची तशी बी काय आपली काय पोरं परमडन करत नाहीत किंवा कामाला लावत नाहीत लावत कोणाची. तर त्या आशेने इतकी आमच्या गावातल्या माणसांनी इतका पैसा केलाय, 7-7, 8-8 लाख रुपये खर्च केलेले आहेत, कार्यक्रम घेतलेले आहेत, ह्यांचं दादांचं फोटो बिटो लावून नाही का पॅम्पलेटवर, एवढं खर्च केलेला आहे अक्षरशः. पण त्यांनी आपल्या समाजावर इतका अन्याय केलेला आहे की अक्षरशः लोकांना म्हणजे लय, म्हणजे त्यांना काय करावं सुद्धा नाही झालंय. म्हणजे काय केलं तो त्यांनी माहितीये का, राष्ट्रवादीने काय केलं, एक शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला. सगळ्या लोकांना सांगितलं की, म्हणजे प्रत्येकाला सांगायचे जे फॉर्म मागाय गेले ते राष्ट्रवादीकडे, सगळ्यांचं फॉर्म भरून घेतलं आणि प्रत्येकाला सांगायचे तुझं तिकीट फिक्स आहे म्हणून. सगळ्यांचं फॉर्म भरून घेतलं, 8-8 हजार काहीतरी एक जणाकडे घेतलं ते फॉर्म, म्हणजे नाही का भरून घ्यायला. फॉर्म भरून घेतलं आणि राष्ट्रवादी कार्यालयात नेऊन ठेवलं. 3 वाजेपर्यंत त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यालयात बसवून ठेवलं, नाही का, तुमचं तिकीट कन्फर्म आहे, तुम्ही थांबा, इथून कुठं हलवू नका म्हणून. आणि काकाजी बंगल्यावाला की झालं, तिकीट दिलं त्यांना, तिकीट फायनल झालं आणि ह्यांना सांगितलं तिकीट दिलंय दुसऱ्याला, तिकीट डन झालंय, तुमचा काय विषय नाही. अक्षरशः खोटं नाही सांगत, अक्षरशः ते उमेदवार रडत घरी गेले, रडत, आपल्या समाजातले. म्हणजे इतका अन्याय झालाय. माझ्या प्रचारासाठी, तुम्हाला खोटं वाटत असेल, 2.5 वर्ष सरपंच पद होतं. म्हणजे 2 नाना आहेत आमच्याकडं, नाना पाटील आणि मदन नाना, म्हणजे ते आमच्या इथले पॅनल प्रमुख आहेत दोघं पण. तर 2.5 वर्ष यांच्याकडे, 2.5 वर्ष त्यांच्याकडे असे सरपंच पद होते. हे दोन्ही पण सरपंच आहे ना, पूर्ण वेळ माझ्या प्रचारासाठी देतात, दोन्ही पण सरपंच. म्हणजे गावचा सरपंच जर वंचितची पट्टी घालून ना जाहीर वंचितचा प्रचार करतात. एवढा अन्याय झालेला आहे. मी तुम्हाला इथून सांगतो, आबी देवकातेची बायकोच आहे ना, नाही जाऊ दे, एक विषय सांगत नाही तुम्हाला, ती त्यांच्या पर्सनल गोष्टीत आपल्याला शिरायचं नाही. पण ते धनगर समाजाचे आहेत, त्यांची सगळी माहिती काढलेली आहे आपण. कागदपत्र मी आता पत्रकार परिषद घेणार आहे एवढ्या 2-3 दिवसात आपण सगळेजण, आणि ती सगळी मी जाहीर करणार आहे. ती सगळी माहिती आलेली आहे माझ्याकडे, सगळी पोच झालेली आहे, सगळी जाहीर करणार आहे. तर आबी काकाला एक सांगतो तुम्हाला, त्यांची बायको निवडून जरी आली ना, तरी पण त्यांना परत त्यांचा फॉर्म, त्यांना पदमुक्त करायचं काम मी करणार आहे. समाजावर जो अन्याय केलाय ना त्यांनी, त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल. मी आणि कोर्टात जरी जायचे, कोर्टात आता हिथून तर लढा सुरू झालाय. आता त्यांना इलेक्शन तर लढता येणार आहे, त्याच्यात काय आता होत नाही, त्याचा फॉर्म वैध ठरलाय. पण मी तर आता वकिलीलाच आहे, LLB ला आहे. आता माझं लास्ट इयर राहिले, माझी 2-2.5 वर्षाची प्रॅक्टिस झालेली आहे. 12 तास कोर्टातच पडीक असतोय, नाही का, कोर्ट झाले की ऑफिस. मला दुसरा काय काम धंदाच नाही, मी हात धुवूनच त्यांच्या मागे लागणार आहे. त्यामुळं त्यांनी असं म्हणायचं नाही की मला नाही का दादाकडनं तिकीट मिळालं मी निवडून आलो, नाही का असं. आणि निवडून तर येतच नाही. माझ्या मागे सगळ्यात जास्त भक्कम जो समाज आहे तो धनगर समाज आहे. धनगर समाजाने मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे की तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. मला दिवसाला आहे ना 15 ते 20 लोकांचा फोन येतात, ती पण वेगळ्या धनगर समाजातल्या, की तू फॉर्म माघारी घेऊ नका म्हणून. म्हणजे मला लोकांना एवढंच वाटतंय की नाही का त्यांना घाबरून नाही का मी फॉर्म माघारी घेईल. मला अक्षरशः इतक्या धनगर समाजाच्या संघटना आणि ऑदर कास्टच्या संघटना पाठिंबा देतात. त्यांनी फक्त थांबवलंय कशासाठी की बाबा 27 तारीख म्हणजे उद्या 3 वाजेपर्यंत फॉर्म माघारी घ्यायची मुदत आहे. त्यांना वाटतंय नाही का मी माघारी घेईल. ऑफर यायला लय सुरू झालेत, लय ऑफर आले त्या मला. ते ऑफर आल्यावर माझं लय खर्च निघाल म्हणजे नाही का पुढच्या
आपल्याला काही त्यांच्या ऑफरही नकोय नाही का. मी ऐकाना म्हणून सुरुवातीला हिंमत होत नाही. माझ्या जवळच्या इथे भाऊला पण ऑफर येतात, भाऊड पैसे सांगते ते घेतोय का बघा म्हणून. घेऊ नको माघारी फॉर्म माघार नाही घ्यायची आपल्याला भाऊ. काय लढून मरू. अध्यक्षांचा ज्या पाठिंबा आहे मला इकडं राजकुमार सर आले तिथं घेत नाही. हे बाळासाहेबांच्या कानावर हे सगळा विषय घालायचा. हे कसं आहे, ही ह्यांचं आता सध्या त्यांचं हे चाललंय नाही का, आपल्यावर एक म्हणजे ट्रायल चालू आहे नाही का. एससी कॅटेगरीतनं जर ह्यांचं झालं ही सक्सेस, तर ओबी हे आता हे आपल्या इथं धनगर समाज जास्त आहे, ओपन मधून पण ह्यांचाच फॉर्म, हा परत ओबीसी मध्ये पण ह्यांचाच फॉर्म नाही का, एनटी ओबीसी मध्ये येतात. आणि एससी मध्ये बी मग आपण काय ह्यांच्या मागणीच त्या सतरंजा उचलतच पळायचंय का. आता सगळ्यांनी एक लक्षात घ्या, यांचं दादाचं बाद झालं. आता दादाच्या मागे काय पळू नका कुणी. गावातल्या सगळ्यांनी, आपल्या इथं संख्या लय कमी झाली, इतकी संख्या पाहिजे नाही इथं. सगळ्यांनी सगळे बौद्ध लोकांनी, मुस्लिम लोकांनी, सगळ्यांनी आहे ना, सगळे धनगर आणि मराठा सगळ्यांनी एक होणं लय गरजेचं आहे. लय काळाची गरज आहे. आता सगळ्यांनी आपल्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यांनी तो उमेदवार लय चांगला आहे, मी त्याला लय दिवसापासून वाढवतो, त्याचं काम इतकं भारी आहे, सगळं भारी आहे. तुम्ही सगळ्यांनी त्याच्या पाठीशी लय खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. आपल्या निरावागज गटातून माझं शीट 100% निघते, पण आपल्या ह्या गटातून पण ही शीट निघलं पाहिजे. ह्यासाठी सगळ्यांनी तन मन धनाने प्रयत्न करा. घेऊ नको. मी घेत नाही, पण तुम्ही पण नाही का. मी माझे तिकडे लय जोरात चालू आहे, तिकडचा विषयच नाही. तिकडचं शीट 100% काढतोय नाही का आपण, त्यांना भेट नाही. इथं सुद्धा भेट नाही. हा पण तुम्ही इथं सुद्धा भेट नाही. तरी भेटणार नाही. आमच्या गावातल्या लोकांनी, तुम्हाला कुठं नाही सांगत, अदर कास्टच्या लोकांनी वर्गणी काढली मला निवडणूक लढवायसाठी. सगळ्या म्हणजे बौद्ध समाजात नाही सांगत, अदर कास्टचे. आता मला त्यांचे नाव नाही घ्यायचे, नाही तर लगेच त्यांचं तिकडे फोन जायला सुरुवात. त्यांनी वर्गणी काढली आणि वर्गणी काढून मला निवडणूक लढवायला ते पैसे देणार आहेत. त्यामुळं तुम्ही पण इथं वर्गणी काढा. उमेदवार जास्त खर्च करू शकत नाही. प्रत्येकाने जेवढं काय होईल, तुमचं 100 रुपये बी उमेदवारासाठी लय मोठी गोष्ट आहे. निवडणुकीसाठी लय पैसे लागतात. सगळ्यांनी वर्गणी काढा, ही द्या.